कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील मोरवंडे सुतारवाडी येथे अंगणवाडी सेविका भरती प्रक्रियेला मोठा वादाचा गालबोट लागला। ग्रामस्थांनी या भरती प्रक्रियेत गंभीर गोंधळ झाल्याचा आरोप करत ती रद्द करून सखोल चौकशीची मागणी केली आहे। ग्रामस्थांच्या मते अर्ज प्रक्रिया सुरू होण्याआधीच निवड झालेल्या उमेदवाराचं नाव यादीत जाहीर झालं होतं। एक व्हॉट्सअप चॅट समोर आली ज्यामध्ये महिला पोलीस पाटलांनी घोषित नावात सेविका होणार अशी कबुली दिल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे। समान गुण असलेल्या दोन उमेदवारांपैकी चिठ्ठीद्वारे न करता थेट एका उमेदवाराची निवड का झाली असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत। काही अर्जांमध्ये चुकीची माहिती देण्यात आली असून माहिती अधिकारातून मिळालेली माहिती परस्पर विरोधी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। या प्रकारामुळे संपूर्ण भरती प्रक्रियेवर आणि स्थानिक प्रशासनावर संशय निर्माण झाला असून वेळेत कारवाई न झाल्यास पुढे होणाऱ्या भरती प्रक्रिया वादात सापडू शकतात असा गंभीर इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। तात्काळ चौकशी आणि पारदर्शकतेची मागणी आता जोर धरू लागली आहे। नमस्कार, मी उमा संदेश श्रीलंकर। मी अंगणवाडी सेविकेचा सुतार कुंभारवाडीमधून फॉर्म भरलेला। त्यामध्ये असं मला समजलं म्हणजे ग्रामपंचायतीतून लेटर आलं की पहिल्या व्यक्तीची निवड करण्यात आली आहे। माझं शिक्षण आहे BCom आणि दुसऱ्या व्यक्तीचं शिक्षण आहे BA। BCom BA पेक्षा BCom हे जास्त लेवलचं आहे असं मला वाटतं। कुठेतरी माझी निवड व्हायला पाहिजे होती तिथे, पण नाही झाली। म्हणून मी त्या ऑफिसमध्ये कंप्लेंट केली। तिथून मला समजलं की त्याच व्यक्तीची निवड करण्यात आली आहे। नंतर त्यांनी लेटर पाठवलं घरी। त्यामध्ये ते बोलले की तिची अजून निवड झालेली नाही, असा आम्ही तिला आदेश दिलेला नाही असं सांगितलं। मग ह्याच्यावर हे कसं समजायचं आणि त्याचा मला काहीतरी खुलासा पाहिजे। आणि एक पॉईंट आहे, तिसऱ्या व्यक्तीने फॉर्म भरत होते ती बोलली तर मला हे कागदपत्र काय काय लागतील फॉर्म भरायला मला जरा माहिती आहे। तर ती दुसऱ्या व्यक्ती त्या उमेदवाराला बोलली तर कशाला फॉर्म भरतेस, तर ती कानेकरवाडी त्यांची सूट भरती होणार आहे तर तू कशाला फॉर्म भरते असं। हे जर त्यांचं अगोदरच ठरलं होतं ना, मग ही भरतीची हे घ्यायचीच नाही ना मग भरती असं। आणि ह्याच्यामध्ये कुठे मला न्याय मिळाला पाहिजे हीच माझी अपेक्षा आहे। आणि ह्या 15 ऑगस्टला मी आणि माझा परिवार आम्हाला उपोषण करणार आहोत हे लक्षात ठेवावे। महिला बाल कल्याण विभाग अंगणवाडी सेविका पदभरती मोरवंडे सुतार कुंभारवाडी मध्ये अंगणवाडी सेविका म्हणून अश्विनी आशिष कानेकर यांची नियुक्ती पत्र ग्रामपंचायतीमध्ये आलेलं आहे। परंतु अश्विनी आणि आशिष कानेकर आणि उमा संदेश प्रिदानकर यांना समान गुण असताना सुद्धा बालकल्याण विभागानं फक्त वर्षा आशिष कानेकर यांची नियुक्ती केलेली आहे असं पत्र त्यांनी ग्रामपंचायतीला दिलेलं आहे। आणि त्याचा आम्ही निषेध करतो, कारण उमा संदेश प्रिदानकर यांना सुद्धा समान गुण असताना त्यांच्यावर तो अन्याय होत आहे। वाडीतील ग्रामस्थांची मागणी अशी आहे की उमा संदेश प्रिदानकर यांना या पदासाठी नियुक्ती व्हावी असा आमचा सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे। बाल विकास कल्याण विभाग याने एकने निवड झालेली उमेदवारांची निवड तिचं नाव काय कानेकर वर्षा कानेकर यांची निवड झाली असं त्यांनी नमूद केलेलं आहे। तर मला सांगा त्याच्यावर आणि दुसरं आम्ही जे का आम्ही असं एक लेटर एक दिला की ते बाल कल्याण विभाग इथे आम्ही जर हे दिलात अर्ज दिला तिथे त्यांनी आम्हाला सांगितले की त्यांची निवड झालेली आहे आणि त्यांचाच नंबर हा लागणारच। तर आम्हाला असं म्हणायचं आहे की प्रिदानकर मॅडम ह्या लागाव्या ह्या आमचा सगळ्यांचा हेतू आहे। आणि दुसरा विषय म्हणजे समान गुण जर असतील तर त्यांनी सांगितलं की त्याच्यामध्ये चिठ्ठ्या काढल्या जातील, त्यासुद्धा त्यांनी चिठ्ठ्या काढलेल्या नाहीत आणि डायरेक्ट त्यांची नियुक्ती कुठल्या पदावरती त्यांनी घेतली हे आम्हाला शासनाने त्याचा न्याय द्यावा हा आमचा एक शासकीय अधिकारी आमच्या ग्रामस्थांची आणि उमा संदेश प्रिदानकर यांची फसवणूक करत आहेत।